आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून पोलीस हेडक्वार्टर येथील पोलीस बांधकामाच्या घरांचा प्रश्न मार्गी लागलाय। पोलीस दल रात्रंदिवस जनतेच्या आरक्षणासाठी जबाबदारी पार पाडतात। आमदार संग्राम जगताप पोलीस दल हे समाजातील महत्त्वाचा घटक असून ते रात्रंदिवस जनतेच्या संरक्षणासाठी जबाबदारी पार पाडत असतात। त्यांच्या कुटुंबाची राहण्याची सोय व चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पोलीस हेडक्वार्टर येथे 640 घरांचा प्रस्ताव 2021 ते 2022च्या आर्थिक वर्षात सादर केला होता। लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करत महायुती सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 640 घरांपैकी 320 घरांचे काम सुरू होणार असून याचबरोबर कार्यालयाचे काम देखील सुरू होणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून पोलीस हेडक्वार्टर येथील पोलीस बांधवांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागला असून त्याची पाहणी करताना आमदार संग्राम जगताप समवेत शहर पोलीस अधीक्षक अमोल भारती, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते। अहिल्यानगर शहर हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असून नागरिकांच्या संरक्षणाचे काम करत असतात। पोलीस हेडक्वार्टर येथील घरांना 100 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्यामुळे पोलीस वसाहतीमधील पोलीस बांधव विविध समस्यांना तोंड देत होते। पाणी, रस्ते, ड्रेनेज आदी प्रश्न गंभीर बनले होते। पोलीस बांधवांच्या निवासस्थानाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी पोलीस प्रशासनाने प्रस्ताव तयार करून शासन जबाबदारी पाठवला होता। त्याचा पाठपुरावा करत मंजूर करून घेत 115 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। या कामासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे सहकार्य लाभले आहे। पोलीस प्रशासनाने देखील पोलीस कर्मचाऱ्यांचा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विकासात्मक कामाची भूमिका बजावली असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं नुकताच पोलीस विभागामधील असणाऱ्या पोलीस हेडक्वार्टर या हेडक्वार्टरमध्ये जवळपास 640 घरांचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडं 2021-22 आर्थिक वर्षामध्ये सादर करण्यात आला होता आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा हा एक राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून या ठिकाणी आम्ही राज्य सरकारकडे करत होतो आणि 2021-22च्या काळापासून तर हा पाठपुरावा आमचा चालूच होता। पण आपण पाहिलं की महायुती सरकारच्या माध्यमातून या 640 घरांच्या प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे। त्याच्यातला पहिला टप्पा 320 घरांचा आणि त्याच्यामध्ये पोलीस हेडक्वार्टरचं असणारं एक कार्यालय हे आता पहिल्या टप्प्यामध्ये याचं काम सुरू होणार आहे। त्याचं संपूर्ण म्हणजे अगदी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडून वर्क ऑर्डर देखील झालेली आहे आणि लवकरच आता राज्याच्या नेते मंडळींकडून याचं भूमिपूजन होईल आणि लवकरच आपल्याला कामाची सुरुवात देखील झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि मग असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण जर पोलीस पाहिलं तर पोलीस बळ जे असतं याच्यामध्ये कुठंतरी यांची सातत्याने जिल्ह्याचं ठिकाण अहिल्यानगर शहर असल्यामुळं इथं आपल्याला सातत्याने पोलीस दलाची एक मदत इथून कुठं लागेल तर तालुका स्तरावरती असतं, बाहेर जिल्ह्यामध्ये असतं, सातत्याने पोलीस या ठिकाणी पाठवण्याचं काम होत असतं। मग त्यांची राहण्याची व्यवस्था कुटुंबासहित या हेडक्वार्टरमध्ये असते आणि त्याच्याकरता हे जर आपण पाहिलं तर सन 1917मध्ये हे आपण जर मागं पाहिलं तर 1917मध्ये हे उभं राहिलेलं आहे। म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये हे संपूर्ण वास्तू उभा राहिलेल्या होत्या, पण त्या संपूर्ण मोडकळीस आल्या, नादुरुस्त झालेल्या होत्या। काही वेगवेगळे प्रकार, दुःखद प्रसंग देखील त्या कुटुंबांना भोगावं लागले। त्याच्यातनं एक 2019 साली काही एक वेगळा अनुचित प्रकार घडला। एक आमची म्हणजे शालेय मुलीचं दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू देखील शॉक बसल्याने झालेला होता। म्हणजे अशा वेगवेगळ्या घटना ह्या घडत होत्या। इथं ड्रेनेजची व्यवस्था असेल, ह्या सगळ्या अडचणी देखील सातत्याने निर्माण व्हायच्या। म्हणून पोलिसांना कुठंतरी घरकुल झालं पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका आम्ही 2021-22च्या आर्थिक वर्षापासून शासनाकडे पकडली होती। त्याचं पोलीस प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केला। पोलीस प्रशासनाच्या वतीनं तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी त्याच्या प्रस्तावाची सातत्याने पूर्णता करून तो शासनाकडे पाठवला होता आणि त्याचा पाठपुरावा करून आज आपल्याला मान्यता मिळाली। याच्यामध्ये आत्ताचे पोलीस अधीक्षक कोलासाहेब असतील, असणारे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा असतील आणि विशेष करून या ज्यांच्याकडं हे गृह खातं आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सगळ्यांचं फार मोठं योगदान या संपूर्ण या कामामध्ये लागलेलं आहे आणि निश्चित लवकरच हे संपूर्ण काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या वतीने केला जाईल। पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी मी त्यांचा आभार व्यक्त करतो की
की अशाच पद्धतीने आपण कुठेतरी विकासात्मक कामाला ज्यावेळेला हे संपूर्ण पोलीस प्रशासनाचं असतं त्याच्यामध्ये आपण जी भूमिका बजावली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आता इथून पुढच्या काळामध्ये जसं आपण तालुका स्तरावरती हे जे शिर्डीमध्ये उभं राहिलेलं आहे, जामखेडमध्ये उभं राहिलेलं आहे, शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, इथंच कुठेतरी त्याची कमतरता होती आणि ती आता कमतरता राज्य सरकारने भरून काढलेली आहे. पोलीस सातत्याने जनतेचं संरक्षण करण्याचं काम करत असतात, पण त्यांना कुठेतरी आपण दुर्लक्षित राहिलो का अशा प्रकारचा देखील प्रश्न अनेक आमच्या कर्मचारी बांधवांना वाटायचा. पण आज कुठेतरी ती कमतरता राज्य सरकारच्या वतीनं महायुतीच्या माध्यमातून या संपूर्ण नेते मंडळींनी भरून काढलेले. त्यामुळे राज्य सरकारचे, पालकमंत्र्यांचे, या सगळ्याच मंडळींचे मी अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.